नमस्कार, मी माधव सावरगावे. साम टीव्हीच्या आवाज महाराष्ट्राचा या शो मध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय. महाराष्ट्राच्या राजकारणातील आखाड्यामध्ये ज्या जिल्ह्यांची सातत्याने चर्चा होत असते त्यातला एक जिल्हा म्हणजे अकोला. आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने राजकीय आखाड्यामध्ये या सगळ्या चर्चा घडत असतात आणि ही चर्चा घडत असताना इथल्या जनतेचं काय म्हणणं आहे, इथल्या जनतेचे काय प्रश्न आहेत, सोबतच गेल्या 5-10 वर्षामध्ये या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काय बदल झालेले आहेत, सोबतच इथला शेतकरी, कष्टकरी, इथला तरुण या सगळ्यांना काहीतरी इथल्या राजकीय व्यवस्थेने आधार दिलाय का, हे सगळं आपण या दिवशी म्हणजे या अकोल्यामध्ये चर्चेला आणणार आहोत. आपल्या सोबत नेहमीप्रमाणे वेगवेगळ्या पक्षाचे नेते आहेत. माझ्या डाव्या बाजूला सत्ताधारी आहेत. शिवसेना, शिंदे गट, भाजप, त्याचबरोबर प्रहार आणि तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. माझ्या उजव्या बाजूला वंचित बहुजन, म्हणजे नेहमी अकोल्यामध्ये वंचित बहुजनचा आवाज असतो असं महाराष्ट्र सांगतो. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे नेते सुद्धा आहेत. मी सुरुवातीला ज्यांचा आवाज अकोल्यामध्ये वंचितचा म्हणून सातत्याने येतोय त्यांच्याकडे जातोय. गेल्या 10-15 वर्षामध्ये तुम्ही या जिल्ह्याच्या विकासाकडे, बदलाकडे कसं पाहताय? काय इथल्या जनतेला म्हणजे सुकर जगण्यासाठी, चांगलं जगण्यासाठी व्यवस्था, राजकीय व्यवस्था चांगलं काम केलेली आहे? गेली 30 वर्ष भाजपचे खासदार या जिल्ह्यात आहेत आणि या मतदारसंघाचं जेवढं वाटोळं देश स्वातंत्र्य झाल्यापासून झालं नाही तेवढं वाटोळं सत्ताधाऱ्यांनी ते सत्तेत असताना या जिल्ह्याचं करून टाकलेलं आहे. या जिल्ह्यामध्ये केंद्रीय कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री असलेले खासदार एकही प्रोजेक्ट या जिल्ह्यात बेरोजगारांसाठी आणू शकले नाही, एखादा प्रक्रिया उद्योग आणू शकले नाही. या शहराच्या MIDC बंद आहेत. तालुक्याच्या पातळीवर असलेल्या कुठल्याही MIDCमध्ये एकही उद्योग सुरू झालेला नाही. आजही गावागावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून शिक्षणापर्यंत, आरोग्यापर्यंतची कुठलीही सुविधा केंद्राच्या पातळीवरची ते आणू शकलेले नाहीत. या जिल्ह्यात जे सुरू होतं मग ते सूतगिरणी असेल ती बंद पडलेली आहेत. इथे ऊसाचा एक कारखाना आणला होता तो विकून खाल्लेला आहे. कुठलाही प्रोजेक्ट नाही. रस्ता केला की त्याला 2.5 फुटाचे खड्डे होतात. पूल बांधला की वर्षभरात पूल कोसळतो. अंडरपास बांधलं की त्याच्यात उन्हाळ्यात पाणी भरलेलं असतं. या जिल्ह्याचा जेवढा सत्यानाश भाजपवाल्यांनी केला तेवढा कुणालाही पुढची 50 वर्ष करणं शक्य नाही. आणि त्यामुळे अशा निष्क्रिय प्रतिनिधीमुळे हा जिल्हा जो एकेकाळी या वराळाची सुवर्णभूमी होता, सोन्याचा धूर काढणारा वराळ होता, त्याचा पूर्णपणे सत्यानाश या जिल्ह्याचा सत्ताधाऱ्यांमुळे आताच्या करण्यात आलेला आहे. बरोबर. काय बदल अपेक्षित होता? तसं पाहिलं तर आपण आता अकोला शहरामध्ये महानगरपालिका गेल्या मागील 10 वर्षापासून भाजपची सत्ता ही महानगरपालिकेमध्ये सत्तेवरती आहे. त्यांनी भस्मासुरासारखा एवढा जास्त, अतिशय जास्त एवढा टॅक्स वाढवून ठेवला आहे. त्याप्रमाणे ज्या मूलभूत सुविधा अकोलेकरांना मिळायला हव्यात त्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाही आहेत. जसं आज आपण विचार केला तर रस्त्यांचा जे त्यांनी हे केलं आहे तर रस्ते 6 महिन्यात उखडले गेले आहेत. मूलभूत सुविधांमध्ये पाण्याची सुविधा म्हटली तर तुम्ही ज्याप्रमाणे टॅक्स वसूल करता आहे त्याप्रमाणे 5-5 दिवसानंतर अकोलेकरांना पाणी मिळतं आहे. आणि शिवाय जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने तुम्ही टॅक्स घेताय त्या पद्धतीने तुम्ही डासांचा प्रादुर्भाव एवढा वाढला आहे की अकोला शहरातील म्हणा, अकोला याच्यातील म्हणा, लोकांना खूप जास्त आरोग्यविषयक समस्यांना पुढे जावं लागतंय. ताई, आणखी पायाभूत प्रश्नांवरच चर्चा सुरू आहे. आपण नागपूर असेल किंवा पुणे असेल, मुंबई असेल, ठाणे असेल किंवा या तुलनेला असलं औरंगाबाद, संभाजीनगर असेल किंवा नांदेड असेल, या शहर डोळ्यासमोर ठेवल्यानंतर तुमच्या शहराकडे, जिल्ह्याकडे तुम्ही कसं पाहता? महत्त्वाचं, 30 वर्षात यांचा सत्ता असताना नो विकास, ओनली भकास. अन्न, वस्त्र, निवारा आणि गटर, मीटर, वॉटर या 6 लेवल्सवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं राज्य असताना ते फेल झालेले आहेत. मी उदाहरण सांगते. अन्न, शेतकऱ्याला हमीभाव नाही. वस्त्र, MIDCतलं जे काय होतं ते सगळं बंद झालं. उलट आता राजेंद्रांनी म्हटलं तसं. निवारा, घरकुलचं काय केलेलं आहे महानगरपालिकेत तुम्ही विचारा, यातल्या कोणाला विचारा. गटर मीटरमध्ये अंडर रोड याच्यासाठी 148 करोड आले होते,
त्याचं काय झालं विचारा. भूमिगत गटार योजना भूमिगत गटार योजनेसाठी काय झालं विचारा. आणि लास्ट वॉटर, आठवड्यात एकदा पाणी मिळतं आता उन्हाळा सुरू झाला की. अक्षताईंनी अत्यंत मोजक्या शब्दामध्ये शहरापासून जिल्ह्यापासून ते देश पातळीवरचे सगळे मुद्दे मांडलेले आहेत. आणि हे सगळं ऐकल्यानंतर असं वाटतं की खरंच अकोलामध्ये आल्यानंतर किंवा अकोल्यामध्ये मला जर नोकरी लागली किंवा मला आणखी काहीतरी कामानिमित्त यायचं असेल तर यावं की नाही, इथं राहावं की नाही, असं त्यांच्या बोलण्यातून प्रकर्षानं झालेलं आहे. भाजपचे नेते आपल्यासोबत आहेत, काय उत्तर द्याल? पहिल्यांदा तर मला असं वाटते की हे जे विरोधी पक्षावाले बोलतायत हे कदाचित अकोला शहरात राहतात की नाही राहत याची शंका आहे. कारण हे सांगतात आठवड्यातून एक दिवस पाणी येते. ही अकोल्यातली जनता सांगेल की दर 2 दिवस किंवा 3 दिवस आड अकोलेकरांना पाणी मिळते. त्या व्यतिरिक्त अमृत जल योजनेत नाही. ऐकून घ्या, हीच पद्धत या देशामध्ये सुरू आहे. विकासाचा आवाज दाबण्याचं काम विरोधाच्या निमित्तानं हे करत असतात. परंतु जनता जनार्दन आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून खेड्यापासून तर शहरापर्यंत प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. वैद्यकीय क्षेत्रात सांगाल तर आज अकोला जिल्हा जो आहे तो वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आज अमरावतीपासून तर जळगाव भुसावळपर्यंतचे नागरिक इथे पेशंट इथे येतात अशा पद्धतीचा आहे. रोजगाराच्या गोष्टी उपलब्ध करतात किंवा उद्योगाबद्दल बोलत असाल तर आज सुद्धा आम्ही MIDC मध्ये रॅलीज असेल, लेबेन असतील, असे मोठमोठे उद्योग आजही भरभराटीस आहेत आणि यांच्या माध्यमातून हजारो युवकांना इथं रोजगार मिळत असतो. विमानतळाचा प्रश्न आहे प्राधान्यानं सोडवण्याचे आमचे खासदार आमदार हे इथे काम करत आहे आणि अशा वेगवेगळ्या माध्यमातून या जिल्ह्याचा निश्चितच हे इथं विकास करताय. हे रस्त्यांच्या गोष्टी सांगतात, लाईटांच्या गोष्टी सांगतात. यांच्या घरासमोरचे रोड एकदा जाऊन बघा, करकरीत सिमेंटचे चांगले रोड झालेले आहेत. कोणत्याही शहरातल्या मुख्य रस्त्यापासून तर गल्लीपर्यंत जाऊन बघा, सगळे तुम्हाला चांगले रोड झालेले दिसतील. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रकारचं विकास काम झालेलं आहे. हे फक्त लोक विकासाचा आवाज दाबण्यासाठी काहीतरी विरोधाचा हल्लाखोळ करून नेहमी प्रयत्न करतात. परंतु जनता शेवटी जनतेला माहिती आहे की नो बकवास ओनली विकास याच बेसवर आजपर्यंत 30 वर्ष खासदार निवडून आलेले आहे. आणि यांच्याच विरोधकांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होते की आमचे खासदार जर 30 वर्षापासून जनता निवडून आली याचा अर्थ जनतेला यांचा विकास, यांचं काम, यांचे सगळ्या गोष्टी मान्य आहेत, पटलेल्या आहेत. म्हणूनच जनता 30 वर्षापासून इथं निवडून देते. तुमच्या सोबत असले शिवसेना, ते भूमिगत गटार योजनेचं काय झालं म्हणाले? हे बघा, भूमिगत गटार योजनेचा पहिला टप्पा हा PKV मध्ये तयार झालेला आहे आणि त्याचं कार्य हे प्रगतीपथावर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आता यांनी जे आरोप लावले फ्लायओव्हरचं. या शहरात फ्लायओव्हर नव्हतं. कोणी आणलं फ्लायओव्हर? खासदारांनी आणलं. यांनी अंडरपासचा विषय काढला. अंडरपासचा विषय केला. अंडरपास कोणी आणलं या शहराला? खासदारांनी आणलं. यांच्या हातात 30 वर्षापासून जिल्हा परिषद आहे. यांनी ग्रामीणचा विषय करावा. ग्रामीणची काय परिस्थिती आहे त्याबद्दल यांनी बोलावा. 30 वर्षापासून जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषदाला जो राज्य सरकार, जो केंद्र सरकार जो निधी देते तो सुद्धा खर्च होत नाहीत आणि हे आरोप करतायत. यांनी स्वतःच्या मनात आपण काय याच्याबद्दल चिंतन करावं, विचार करावा. 30 वर्षापासून जिल्हा परिषद यांनी काय कार्य केलं हे यांनी या ठिकाणी सांगावं. चला आणखी वेगवेगळे मुद्दे घेऊयात. आतापर्यंत बराच काळ तुम्ही यांच्या विरोधात होतात. मला वाटतं 1 वर्ष झाला का 6 महिने झाले त्यांच्यासोबत? 6 महिने झाले. तर 6 महिने सोडा, त्याच्या अगोदर 10 वर्ष 15 वर्ष 6 महिन्यापूर्वीपर्यंत या जिल्ह्याचा, या शहराचा काही विकास झाला होता का? 6 महिन्यानंतर आपण त्याच्यावर स्पेसिफिक येतो. 6 महिन्यापूर्वी कसं होतं? हो सर, आपल्या म्हणण्याप्रमाणे की 6 महिन्यापूर्वी विचाराल तर जनताच याचं उत्तर आहे. कारण जनतेला विकासात्मक भूमिका आज प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिजे. मग ती जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा वर लोकसभा किंवा विधानसभा असो. आमचे जे आता काही लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून किंवा उमेदवार म्हणून रिंगणात उभे राहणार आहेत निवडणुकीकरता. आणि भारताला काय, महाराष्ट्राला काय किंवा राज्याला आणि जिल्ह्याला यांना विकासात्मक भूमिकाच आवडेल. आणि तिन्ही तुम्ही सगळं 6 महिन्यानंतरचं आत्ताचं मांडताय. 6 महिन्यापूर्वीचं विचारत होतो. सांगता आलं तर सांग. 6 महिन्यापूर्वीचीच ही भूमिका आहे. आता बघा, सुरुवातीलाच मुद्दे आले होते की शेती, प्रक्रिया उद्योग, रोजगार वगैरे वगैरे ह्या सगळ्यांवर काही लोक पण आहेत. ताई, आम्ही अंगणवाडी सेविका आहे सर्व. आम्ही ज्या भागात काम करतो तो भाग म्हणजे एकदम स्लम भाग. पण आजकाल जी महागाई किंवा आजकाल म्हणजे आमचं जे मानधन आहे हे मानधन आमचं फक्त
म्हणजे आम्हाला जे मानधन मिळत आहे त्या मानधनासाठी जो आपण म्हणतो ना की एक मूल जेव्हा रडते तेव्हाच त्या आई त्याला दूध पाजते, त्याप्रमाणे आमचं झालेलं आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या मागण्या मांडत नाही, आम्ही आमच्यासाठी लढत नाही, तोपर्यंत सरकारला जाग येत नाही. बरं थोडं ताई इकडे या. आता तुमचा तर सांगितलं, मला सांगा तुम्ही ग्रामीण भागामध्ये राहता. ग्रामीण अच्छा, तुम्ही ग्रामीण भागात करता? नाही, शहरीमध्येच करतो, पण आमचा जो एरिया असते ना अंगणवाडीचा हा स्लम असते. तिथं आम्हाला कुटुंबातून म्हणजे गरीब स्लम असतो. तिथं काय म्हणजे हे जे आता सांगितलं ना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही बोलत होते ना, तर ते त्यांच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? त्यांचं आमची प्रतिक्रिया अशीच आहे की आम्हाला राजकारणाशी काही हे नाही आहे की आम्हाला आमचं राजकारणाशी जो काम करन, जो चांगलं काम करन, नुसतं एक दिवस दोन दिवस म्हणले स्लम एरियामध्ये जाता, तिथं बघितल्यानंतर तुम्हाला काही वाटत असेल ना सर्वसामान्य माणूस ते राहते. आम्ही तिथला जो विकास आहे ना तो कसा आहे माहितीये का, रस्त्यावर चालायला मुलं जे अंगणवाडीमध्ये येते ना, ते जेव्हा पावसाळा येतो तेव्हा पूर्ण चिखल गोटे, अंगणवाडीत ते मुलं पोहोचू शकत नाही. कुठला एरिया? आणि नायगाव 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 येतो तुमच्याकडे यांचं झाल्यानंतर. हा आणि एक मिनिट, आणि पाण्याचाही प्रश्न आहे. म्हणत होते उत्तर द्या. त्या ग्रामीण भागामध्ये किंवा शहरातलं काही सांगितलं अशोकनगर, तर त्याचं उत्तर काय? हे बघा, एक मिनिट समजून घ्या. बोला तुम्ही तुम्ही बोला. तुमचाच आवाज, त्यांचा आवाज येत नाही कॅमेऱ्यात. हे बघा, यांचं जे आहे सगळ्यात पहिले हे एका पक्षाच्या छाप्या गळ्यात घालून आलेले आहेत. या अंगणवाडी सेविका नाहीत. पहिली गोष्ट, एका पक्षाची बाजू मांडायला आलेल्या आहे. दुसरा त्यांचा मुद्दा आहे अंगणवाडी सेविकेचा मानधनाचा मुद्दा. तो राज्य शासनाने मान्य केलेला आहे आणि जर कोणाला काही त्रास असेल तो त्याची मागणी मागू शकते आणि राज्य सरकार त्याच्यावर उत्तर देईल. तिसरा त्यांचा मुद्दा आहे की रस्ता नाही आहे. तो मुद्दा आहे त्यांचा ग्रामीण भागातला, आणि ग्रामीणमध्ये जिल्हा परिषद वंचितच्या ताब्यात मागील 30 वर्षापासून आहे आणि कुठल्याही प्रकारची सोयी सुविधा यांनी जिल्ह्यामध्ये केलेल्या नाहीत. राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने जो निधी विकासासाठी दिला तो सुद्धा यांनी खर्च घातलेला नाही आहे. त्यामुळे ते असं म्हणाले की त्या ताईंनी जो मुद्दा उपस्थित केला की जिल्हा परिषद तुमच्याकडे आहे आणि म्हणून रस्त्याचे हे हाल आहेत. कदाचित त्यांचा अभ्यास कमी आहे. शहरामधले रस्ते हे काही जिल्हा परिषदेच्या ताब्यात नाही. ते ज्याचा उल्लेख करतायत त्या ग्रामीण भागाच्या रस्त्यामधले स्टेटचे रस्ते असतात ते यांच्या ताब्यात आहेत. सरकार यांचं आहे. ते शाळा बंद करण्याचा निर्णय यांच्या सरकारने घेतलेला आहे. जिल्हा परिषद नगर परिषदेच्या शाळा हे कुठल्या तोंडाने विकासाच्या गोष्टी करतायत? शेतकरी संघटनेचा बिल्लावाले इथं दिसले मला. काय कधीपासून लावता बिल्ला? 86 पासून लावतो, 1986. बरं, हे 86 पासून एक बिल्ला लावतायत शेतकरी संघटनेचा. मग शेतकऱ्यांचं काही भलं तुम्ही केलंय का त्यांनी केलंय? आम्ही आमच्या परीनं जो निषेध नोंदवायचा तो निषेध नोंदवतोच आहे. पण मी शेतीमालाच्या भावासाठी आज 2014 मध्ये बसलो आहे आणि शेतीच्या निवेशनासाठी 2024 मध्ये बसलो आहे. माझा प्रश्न समजले का तुम्हाला? माझा शेतीमालचा भाव जो आहे तो 2014चाच मला भेटतोय आज. आणि शेतीच्या निविष्ठा जे आहे, हमी भावाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता, तुमच्या अकोला जिल्ह्यापुरता नाही तर देश पातळीवरचा आहे आणि म्हणून सगळे शेतकरी दिल्लीकडे गेलेले आहेत. बरोबर आहे? बरं, आता मला सांगा तुमच्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची काय काय अडचण आहे? अडचण आहे. शेतीला रस्ते नाही आहेत, शेतीला फुल टाइम वीज नाही आहे, शेतीला 24 तास वीज पाहिजे, वीज नाही आहे, शेतीला रस्ते व्यवस्थित नाही आहेत. हे सगळी अडचणच आहे ना. हेक्टरी 6,000 केंद्राने आणि हेक्टरी राज्य सरकारने 12,000 रुपये निधी भेटते. उत्पादन वाढावं म्हणून काय केलं? उत्पादन वाढीसाठी खूप देवेंद्र फडणवीस साहेबने योजना आणलेल्या आहेत, खूप मोठ्या हे केलेल्या आहेत. कोणत्या योजना आहेत शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ? जलस्तर वाढवण्यासाठी देवेंद्र फडणवीसने खूप मोठी ही आणली होती आणि जलशिवार योजना आहेत. आपल्या ही शेततळे आहेत, मागे झाला शेततळे, खूप मोठ्या योजना केलेल्या आहेत. आणि माझी एक विनंती आहे, साहेबांनी मराठ्यासाठी दिलेला आहे. मराठ्याचं फक्त आरक्षण देवेंद्र फडणवीसने दिलं होतं कोर्टात, हायकोर्टात टिकलं, ते सुप्रीम कोर्टात काही कारणाने टिकलं नाही. पण आता 10% आरक्षण मराठ्यांना फक्त शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस. बरोबर, आरक्षणाचा मुद्दा आपण हे करतोय. मला सांगा की दरवर्षी जिल्ह्याच्या उत्पादनाचे आकडे येतात, म्हणजे उत्पन्नाचे आकडे येतात, म्हणजे शेती उत्पादन आणि त्यावर दरडोई उत्पन्न अशा पद्धतीने आकडे येतात. काही त्याच्यात वाढ झालेली आहे का?
कुठलेही प्रयत्न झाले नाही, कारण इथं पोखरा नावाची योजना आणली होती ही शेतकऱ्यांना भरभराटीसाठी, परंतु त्या योजनेतनी 90% जो लाभ झाला हा फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेला आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत ती योजना पोहोचली नाही. साहेब, मी शेतकऱ्यावर बोलतो. 2014 मध्ये परवानाधारक शेतकऱ्याची कर्जमाफी झाली होती. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती, परंतु येथील सावकारांनी कार्यक्षेत्राच्या अटीवर ते कर्जमाफी रोखली. आम्ही हायकोर्टात चॅलेंज केलं. सचिवांना नोटीस निघाली. त्याच्यानंतर यांनी कार्यक्षेत्राची अट रद्द केली आणि कर्जमाफीच्या लोकांना लाभ चालू केला देण्यात. परंतु येथील यांच्या भांडवलदारी सराफ्यांनी अक्षरशः माय बहिणीचे मंगलसूत्र, सोने नाणे सर्व पचवले. कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नाही. ती योजना पुरी नेस्तनाबूत झाली. हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. शिवसेनेचे नेते आता हे सगळं ऐकताय. नाही, कसं आहे माहिती आहे काय, यांचं असं आहे, भारतीय जनता पार्टीचं खोटं बोला आणि रेटून बोला. यांची एकही गोष्ट इथे काही खरी नाही आहे. कारण की अकोला शहरामध्ये रोजगारचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे. तसेच आपल्या या अकोला शहरामध्ये अकोला महानगरपालिकामध्ये झालेला प्रचंड भ्रष्टाचार, याच्यावर हे उत्तर देतील काय? भूमिगत गटार योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर हे उत्तर देतील काय? अमृत योजनेमध्ये झालेल्या भ्रष्टाचारावर हे उत्तर देतील काय? आता नेमका यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे, जे खाजगीकरण केलेलं टॅक्सचं 8.5% त्या टॅक्सचं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे आणि त्याच्या मागे भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत. यांनी जे 2 प्रश्न मांडले, जे आरोप केलेत, एक गल्लीतल्या आरोपांवरचं उत्तर देतो. जसं आताच भारिप बहुजनच्या माजी नगरसेवकांनी सांगितलं की डम्पिंगचा प्रॉब्लेम आहे. त्यांना मी मगाशी पण सांगितलं की हे लोक अकोल्यात राहतात की नाही राहत याची परत शंका आहे. डम्पिंग ग्राउंड अकोला शहरामध्ये 4 झोनमध्ये 4 डम्पिंग ग्राउंड सुरू होऊन 1 ते 2 महिने झालेत. सर्व समस्या डम्पिंगची मार्गी लागलेली आहे. दुसरा विषय होता दिल्लीच्या विषयाचा, म्हणजे आपण ज्याला वरच्या स्तरावरचा म्हणू, तो म्हणजे मराठ्यांच्या आरक्षणाचा. मराठ्यांच्या आरक्षणाबाबत आधी विरोधी पक्षाचे जे यांचे पक्षप्रमुख होते त्यांचे स्टेटमेंट आहेत. आजही त्या पेपरच्या बातम्या आहेत की मराठ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, परंतु ते आरक्षण देण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा असतील यांच्या माध्यमातून अशा प्रकारचं आरक्षण दिलं जाणार आहे की जे कोर्टामध्ये कुठल्याही स्तरावर गेलं तरी ते टिकेल, अशा पद्धतीचं आरक्षण देण्याचं काम करतायत. यांचे प्रत्येक मुद्दे जे आहेत हे उलट आहे, हे आम्हाला सांगतात. हे खोटं बोलतात आणि म्हणूनच जनतांनी यांना फक्त आता आरोप करायलाच ठेवलेले आहे. एक आशाताई, मला एक सांगा, ते असं म्हणाले, ऐका ना, ते खोटं बोला, रेटून बोला. एक ना खाऊंगा ना खाने दूंगा. सुपर स्पेशालिटीचं फक्त बिल्डिंग आहे, बोलू नको मध्ये. बिल्डिंग आहे, माणूस नाही. MRI CT स्कॅन होत नाही. आणि तिसरं, हा म्हणते सगळ्यांची काळजी घेतली. यांचे गृहमंत्री CM कालपर्यंत आमचे पालकमंत्री होते. महिलांवरच्या अत्याचाराचा काय, यायच्या तरी पोरी सुरक्षित आहेत का मला माहीत डोळ्यात. पासून देश पातळीपर्यंत भाजपनं काय केलेलं आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, म्हणजे महाविकास आघाडीचे नेतेही सांगतायत की इथं काहीच झालेलं नाही. युवकांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत आणि हे सोडवणं आत्तापर्यंत या राज्यकर्त्यांनी केलेलं नाही असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आता एक सगळ्यांना प्रश्न विचारतोय, तो सगळ्यांसाठी एकच प्रश्न विचारतोय की आता लोकसभा निवडणूक आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नव्यानं नवे खासदार येतील. त्या खासदारांकडून काय अपेक्षा आहे आणि त्यांनी काय करावं जेणेकरून या अकोला जिल्ह्याचा, अकोला लोकसभेचा विकास होईल. सुरुवातीला मी भाजपकडूनच करतोय, काय सांगाल? इथे विमानतळाची जी समस्या आहे ती अंतिम टप्प्यावर आहे, ती मार्गी लागेल नवीन खासदारांच्या माध्यमातून. आणि इथे जे रोजगारासंदर्भात काही नवीन प्रोजेक्ट आहेत ते सुद्धा नवीन खासदारांच्या आमच्या अनुभवांच्या माध्यमातून येतील, आम्हाला खात्री आहे. बघा, हे जी इथं चर्चा चालू आहे, नवीन खासदारांनी काय करावं, आमच्याजवळ कुठले विजन नाही. नवीन खासदारांनी आम्ही विजन घेऊन पुढे जात आहे. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही इथं एअरपोर्टसाठी पूर्ण प्रयत्न करणार आहोत आणि या जिल्ह्याच्या विकासासाठी इथं नवीन कुठल्या इंडस्ट्रीज आणता येतील, युवकांना कसं रोजगार उत्पन्न करता येईल, ते अजून कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल, ह्या आम्ही नवीन खासदाराच्या माध्यमातून या जिल्ह्यात होणार आहे. काय अपेक्षा आहे खासदारांकडून?
महिलांसाठी पण जे सध्याचे सरकार आहे त्या सरकारने अनेक महिलांसाठी धोरणात्मक निर्णय आणि विचार हे आपल्या निर्णयाच्या माध्यमातून जनतेसमोर आणलेले आहे. महिला खेळाडू असो किंवा अकोल्याचं दुर्भाग्य आहे की अकोल्यामध्ये एक गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनता सुटला, तो म्हणजे अकोला महामार्ग. त्याला करायला तब्बल 17 ते 16 वर्ष लागले. बघा, सगळ्यात मोठा भाजपवाल्यांना हाच प्रश्न आहे, ते विकासाचं म्हणतात. या गार्डनचं काय झालं? या गार्डनचा जवळपास 20 ते वर्षापासून हे गार्डन बंद आहे. गार्डन चांगलं व्हावं. अकोल्याचा विकास झालेलाच आहे आणि याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचाच खासदार निवडून येईल आणि बहुमताने निवडून येईल. संजूभाऊ धोत्रे यांना 53% मत आहेत. अकोला जिल्ह्यात 4 जिल्ह्याचं मेडिकल कॉलेज आहे. इथं कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एनआरएचएमच्या निधीतून उभारणी करतात. आणि सर कुछ भी कर लो, आएंगे तो मोदी. अकोला में 30 साल से बीजेपी के खासदार है. अकोला को एक रिंग रोड नहीं मिला, पूरा ट्रैफिक सिटी के अंदर से जाता. इसका एक्सीडेंटों का जिम्मेदार कौन? सर, खेळाडूंसाठी एक सिंथेटिक ट्रॅक आणून द्यावा आणि त्याच्यासोबत शौचालय आणि इथं वॉशरूमसाठी सुविधा नाही आहे. विषय क्रमांक 1 सुपर स्पेशालिटी सुरू करावं. विषय क्रमांक 2 रस्ते असो, योजना असो, 4च्या ऐवजी 2 आले तर चालते, पण बिकाऊ नसाव्या, टिकाऊ असाव्या. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, येणाऱ्या माणसांनी स्वतःच संविधानाप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेप्रमाणे आमचा शहर जिल्हा चालवावा, एवढीच विनंती. त्यांचे खासदार आमदार कुठल्याही डिबेटला येत नाहीत. हे सत्ताधारी आहेत. सत्ताधाऱ्यांनी जनतेला प्रश्नाची उत्तरं द्यायची असतात. हे मस्ती करतात, हे नाटकं करतात. आणि हे जे काही सुरू आहे, हा जो माज आहे, हा माज जनता यांचा या निवडणुकीत उतरून टाकणार आहे की तुम्ही जनतेला जबाबदार आहात. लोकांनी 5 वर्षासाठी निवडून दिलं, हे सत्ता काही तुम्हाला. आणि हे राशन घोटाळ्याचे आरोपी हे सांगतील, हे राशन घोटाळ्याचे आरोपी हे लोकांना नैतिकता शिकवतील. विचारा यांना. 30 वर्षात जिल्हा परिषदचा सत्ता यांच्याकडे, यांनी काय काम केलं? एक काम यांनी सांगा, फक्त एक काम. इकडं यांची सत्ता राज्यात आहे, देशात आहे. यांची सत्ता इथल्या जिल्हा परिषदेमध्ये आहे. यांच्यावर आरोप आहे, यांच्यावर आरोप आहे. पण बाजूची आम जनता मात्र त्रस्त आहे. इथे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, सिंचनाचे प्रश्न आहेत, तरुणांचे प्रश्न आहेत, खेळाडूंचे प्रश्न आहेत. आणि हे सगळे प्रश्न सोडवताना कोण उत्तर देणार हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आशाताईंनी जसं सांगितलं की इथं शहरापासून, जिल्ह्यापासून ते देश पातळीवर सगळा संघर्ष करावा लागतोय. आणि त्या संघर्षामध्ये नेमकं सरकार काय करतंय किंवा इथला खासदार काय करतोय असा प्रश्न पडतोय, असा त्यांचा दावा आहे. आम्ही हे सगळं तुमच्यापर्यंत, दोन्ही बाजू, जनतेची बाजू, सत्ताधाऱ्यांची बाजू आणि विरोधकांची बाजू तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. शेवटी निर्णय तुमचा आहे, तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातील मतदारांचा कौल काय असेल आणि त्यानंतर या मतदारसंघाचा, या जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्याच अपेक्षेनं इथली जनता या शोमध्ये सहभागी झाली होती. त्यांचा आवाज सरकारपर्यंत, सत्ताधाऱ्यांपर्यंत जावा असं एक त्यांची अपेक्षा होती. आणि त्या अपेक्षेचं ओझं, इथल्या सगळ्या मतदारांचं ओझं या उमेदवारांवर असणार आहे. आणि त्यामुळं आपण आशा करूयात या चर्चेमध्ये इथं थांबताना की अकोला या शहराचा, जिल्ह्याचा, लोकसभेचा विकास हा झाला पाहिजे. इथल्या लोकांचं जगणं सुसह्य झालं पाहिजे आणि प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की आम्ही अकोलीकर खरंच आनंदी आहोत, सुखी आहोत आणि जे काही आम्हाला मिळतंय ते खूप चांगलं आहे. आणि याच अपेक्षेसह आज मी इथंच थांबतोय. उद्या पुन्हा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तिथल्या जनतेच्या समस्या, तिथल्या पुढाऱ्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घ्यात. तुम्ही पाहत राहा फक्त साम टीव्हीवरचा संध्याकाळी 5:30 वाजता आवाज महाराष्ट्राचा.